शरीराला निरोगी ठेवणे ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे. नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही. समजून घेणे ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असे नाही. ज्या प्रकारे एका प्रकर्षित दिव्यापासून अनेक दिव्यांना प्रकर्षित केले जाते, अगदी त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो आणखी वाढतो, कमी होत नाही. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. शांतता नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही. जगात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: आपण किती प्रेम केले, आपण किती शांतपणे जगलो आणि आपण किती उदारपणे क्षमा केली. आधी स्वतःवर विजय प्राप्त करा. मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरीही विजय नेहमी तुमचाच होईल. जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हालाच इथेच भोगावी लागणार. रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते. शांतता ही नेहमी मनातून येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही. जीवनात जर हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा. मग विजय नेहमी तुमचाच होईल. मग हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्तींना प्रकाश देऊ शकते. तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचे आयुष्य उज्ज्वल करू शकतो. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्यांची तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा. जेव्हा क्रोधित असाल तेव्हा कधीही प्रत्युत्तर देऊ नका. जेव्हा आनंदात असाल तेव्हा कोणतेही वचन देऊ नका आणि जेव्हा दुःखी असाल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका.